नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या राज्यशास्त्राच्या इयत्ता 11वीच्या ऑनलाईन झूम मीटिंग मध्ये मी आपलं पुनश्च स्वागत करतो. कोविड-19 कोरोना चालूच आहे आणि किती दिवस असं आपल्याला ऑनलाईन भेटावं लागेल हे नेमकं सांगता येत नाही मित्रांनो. आणि म्हणूनच आपण ऑनलाईन झूमच्या माध्यमातून तास घेत आहोत. जेव्हा केव्हा शाळा उघडेल तेव्हा उघडेल, पण तोपर्यंत आपण एकमेकांना भेटत आहोत. मागील तासाला आपण संविधान म्हणजे काय हे पाहिलं होतं. संविधान म्हणजे काय, तर मूलभूत नियम किंवा कायदे यांचा संच म्हणजे संविधान. मग हे जे संविधान आहे, या संविधानामध्ये प्रामुख्याने 3 बाबी असतात. एक म्हणजे नियमांचा संच असतो, दुसरं म्हणजे अधिकारांचा संच असतो आणि तिसरं उद्दिष्ट किंवा मूल्य निर्धारित केलेले असतात. हे सगळे संविधानामध्ये लिखित किंवा अलिखित स्वरूपामध्ये असतात. कोणताही देश असू द्या, संविधानाशिवाय चालू शकत नाही. मग काही देशाचं संविधान हे लिखित स्वरूपाचं असतं, तर काही देशाचं संविधान हे अलिखित स्वरूपाचं असतं. मग लिखित स्वरूपाचं संविधान म्हणजे खास असं तयार करण्यात आलेलं असतं की ज्यामध्ये संविधान परिषद स्थापन केलेली असते आणि ही संविधान परिषद किंवा घटना समिती किंवा संविधान समिती ही स्थापन करून अभ्यासपूर्वक असे चर्चेअंती काही दिवस त्याच्यासाठी निर्धारित करून आणि व्यवस्थितपणे देशाचं संविधान बनवलं जात असतं. आपण जर विचार केला तर आधुनिक जगातील अमेरिकेचं संविधान हे पहिलं लिखित संविधान आहे, ज्यामध्ये अभ्यासपूर्ण अशी घटना समिती किंवा घटना परिषद स्थापन करण्यात आली आणि या घटना परिषदेनं अभ्यासपूर्ण अशी अमेरिकेची राज्यघटना बनवली आणि आधुनिक जगातील पहिली लिखित राज्यघटना म्हणजे अमेरिकेची राज्यघटना. आपण जर भारताचा विचार केला मित्रांनो, तर भारताची राज्यघटना ही सुद्धा लिखित स्वरूपाची आहे आणि जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे आणि एक आदर्शवत राज्यघटना आहे. ही सुद्धा घटना समिती स्थापन करून निर्माण करण्यात आलेली आहे. यासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीची निर्मिती करण्यात आली होती आणि या घटनेचा मसुदा बनवण्याची जबाबदारी ही मसुदा समितीकडे सोपवण्यात आली होती. तिचं महत्वपूर्ण असं काम होतं. या मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि घटना बनवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी ही मसुदा समितीची होती. म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या मसुदा समितीचे अध्यक्ष असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं. महत्वपूर्ण अशी ही समिती होती. जगातील अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला. त्याच्यातील चांगल्या बाबी कोणत्या आहेत, ह्या आपल्या भारताच्या परिस्थितीनुसार योग्य आहेत का, याचा सगळ्याचा पडताळा घेतला आणि हा पडताळा पाहून आपल्या परिस्थितीनुसार जगातील अनेक बाबी आपण आपल्याला अनुकूल असलेल्या बाबी आपल्या परिस्थितीनुसार स्वीकारल्या. अगदी जशाच्या तशा स्वीकारल्या नाही, आपल्या परिस्थितीनुसार स्वीकारल्या. अशा प्रकारे भारताची राज्यघटना, मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं, संविधान म्हणजेच राज्यघटना आणि अशा पद्धतीनं भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे अमेरिकेचं संविधान हे लिखित स्वरूपाचं आहे, त्याच पद्धतीनं भारताचं संविधान सुद्धा लिखित स्वरूपाचं संविधान आहे. जगातील अनेक देशाच्या संविधान किंवा राज्यघटना या लिखित स्वरूपाच्या आहेत, त्या लिहून ठेवलेल्या आहेत. पण असं काही नाही की सगळ्याच देशाच्या राज्यघटना लिहूनच ठेवलेल्या असतील. अमेरिकेची लिखित आहे, भारताची राज्यघटना किंवा संविधान लिखित आहे, पण जगातील काही देश असे आहे की ज्यांचं संविधान हे अलिखित स्वरूपाचं आहे. उदाहरणार्थ युनायटेड किंगडम, की ज्याला आपण इंग्लंड किंवा ब्रिटन असंही म्हणतो, या इंग्लंडचं किंवा ब्रिटनचं संविधान हे लिखित स्वरूपाचं संविधान नाही, तर ते अलिखित स्वरूपाचं संविधान आहे. याचा अर्थ सगळाच भाग अलिखित आहे असं नाही,
किंवा सगळाच लिहिलाय असंही नाही, तर त्याचा सुद्धा काही भाग हा लिहिलेला आहे, थोडासा भाग. मग हे अलिखित संविधान कसं असेल? तर देशामध्ये राज्यकारभार चालवताना किंवा चालत असताना काही रूढी पडलेल्या असतात, काही पायंडे पडलेले असतात किंवा काही संकेत पडलेले असतात. हे या रूढी किंवा पायंडे किंवा संकेत याचं पालन केलं जातं आणि हेच राज्यकारभाराच्या विषयी पालन केलं जातं. यालाच संविधानिक पायंडे किंवा संविधानिक संकेत किंवा संविधानिक रूढी असं म्हणतात. हे एकाच दस्तऐवजात लिहिलेले नसतात. कुठेही एकाच ठिकाणी हे सगळे लिहिलेले नसतात. काही भाग लिहिलेला असतो, तर काही भाग हा अलिखित स्वरूपाचा असतो. म्हणजे इंग्लंडची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे. सगळी राज्यघटना कुठेही लिहिलेली नाही. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर या इंग्लंडमध्ये राजा किंवा राणी हे देशाचे प्रमुख असतात. त्यांच्या नावानं त्या ठिकाणचा राज्यकारभार चालतो. मग तिथला पंतप्रधानही असतो. इंग्लंडच्या कायदेमंडळाला मराठीमध्ये संसद आणि इंग्रजीमध्ये पार्लमेंट म्हणतात. या पार्लमेंटची दोन सभागृह आहेत, हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स. आपल्याकडे जसं राज्यसभा आहे तसं ते हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे आणि जसं आपल्याकडे लोकसभा आहे तसं इथं हाऊस ऑफ कॉमन्स आहे. म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स हे कनिष्ठ सभागृह आहे इंग्लंडमध्ये. आणि असा एक पायंडा आहे, तिथं नियम वगैरे काही नाही, पण पायंडा आहे की हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहामध्ये ज्या पक्षाला पूर्ण बहुमत आहे अशा पक्षाच्या नेत्याची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली जाते. आणि ही नियुक्ती कोण करतं? तर इंग्लंडच्या राज्यकारभार करणारा राजा किंवा त्या जागेवर राणी असेल तर राणी. म्हणजे राजा किंवा राणी इंग्लंडमध्ये पंतप्रधानाची नियुक्ती करतात. पण मनाने करतात का, स्वतःच्या बुद्धीने करतात का? तर नाही. काय पायंडा पडलाय, काय संकेत पडलेला आहे की हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहामध्ये ज्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं आहे अशा बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याची प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्याचं काम राजा किंवा राणी करतात. हा संकेत पडलेला आहे आणि हा अलिखित स्वरूपाचा संकेत आहे. म्हणजे इंग्लंडची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा संकेताचं पालन केलं जातं, रूढीचं पालन केलं जातं, संविधानिक संकेताचं पालन केलं जातं. म्हणून त्याला सुद्धा संविधान असंच म्हणतात. जरी अलिखित असलं तरी ते संविधानच आहे. आता आपल्याला संविधानवाद पाहायचा आहे. संविधानवाद म्हणजे काय? तर शासनाच्या अधिकारावर काही मर्यादा असतात. शासन वाटेल तसं वागू शकत नाही. अमर्याद स्वरूपाच्या अधिकाराचा अवलंब शासन करू शकत नाही. शासनावर अनेक प्रकारच्या मर्यादा असतात आणि ह्या मर्यादांचा अवलंब करून सरकार किंवा शासन राज्यकारभार करत असतं. म्हणजे कोणत्याही सरकारला वाटेल तसं वागता येत नाही. यालाच संविधानवाद म्हणतात. शासनावरील मर्यादा ह्या संविधानामध्ये सविस्तरपणे नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत आलेल्या असतात. थोडक्यात शासनावर असलेल्या अधिकाराबाबतीच्या ज्या मर्यादा आहेत त्याला संविधानवाद असं म्हणतात. या संविधानवादाची सुरुवात ही 17व्या शतकातील जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंताच्या सामाजिक करार, सोशल कॉन्ट्रॅक्ट या ग्रंथातून किंवा या विचारातून झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या विचारानुसार शासन चुकीच्या गोष्टी करू शकत नाही आणि जर त्या गोष्टी शासनानं केल्या तर त्या लोकांना, म्हणजे शासन जर चुकीचं वागत असेल, चुकीच्या गोष्टी करत असेल तर लोकांना असं शासन बदलण्याचा अधिकार असतो. यालाच संविधानवाद म्हणतात. म्हणजे काय की सरकारला अमर्याद स्वरूपाच्या अधिकारांचा वापर करता येत नाही. त्याच्यावर, त्या सरकारच्या अधिकारावर, अमर्याद स्वरूपाच्या अधिकारावर
संविधानामध्ये म्हणजे राज्यघटनेमध्ये मर्यादा घातलेल्या असतात. उदाहरणार्थ भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम नंबर 12 ते 35 नुसार नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत. सरकार जर त्या अधिकारावर अतिक्रमण करत असेल, हक्क हिरावून घेत असेल, हक्क काढून टाकत असेल, तर न्यायमंडळामध्ये व्यक्तीला सरकारच्या विरोधात जाता येतं. सरकारच्या विरोधातली बाजू न्यायालयात पटवून दिली की न्यायमंडळ, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय व्यक्तीच्या मूलभूत हक्काच्या रक्षणासाठी वेगवेगळे आदेश काढतं. शासनाला तो अन्याय दूर करण्याचा आदेश देतं. म्हणजे सरकार अमर्याद स्वरूपाचं वागू शकत नाही. जनतेच्या हक्काचा, अधिकाराचा विचार सरकारला करावाच लागतो. अशा पद्धतीनं सरकारच्या अधिकारावर ज्या मर्यादा आहेत त्याला संविधानवाद असं म्हणतात. हा संविधानवाद जॉन लॉकच्या सामाजिक करार सिद्धांतातून जरी पुढे आलेला असला तरी त्याच्याही अगोदर ह्या बाबी होत्याच. उदाहरणार्थ 1215 मध्ये इंग्लंडमध्ये मॅग्ना कार्टा ची सनद निर्माण करण्यात आलेली होती, किंवा 1689 मध्ये इंग्लंड किंवा ब्रिटनच्या संसदेनं बिल ऑफ राईट्स नावाचा कायदा, नावाचं विधेयक संमत केलं आणि याच्या मार्फत सुद्धा राज्यकर्त्यांच्या हक्कावर बंधनं आणलेली होती. त्यावेळेला देशाचा इंग्लंड या देशाचा राज्यकारभार इंग्लंडचा राजा किंवा राणी करायचे आणि मग या राजा किंवा राणीच्या अधिकारावर इंग्लंडच्या पार्लमेंटने बिल मंजूर केलं, बिल ऑफ राईट्स, आणि त्यांना हे अधिकार अमर्याद स्वरूपाचे वापरता येणार नाहीत हे त्या बिलामधून सांगितलं. असंच मॅग्ना कार्टाच्या काळात मॅग्ना कार्टा या सनदेद्वारे त्या राजाच्या अधिकारावर मर्यादा आलेली होती. आणि मग याच बिल ऑफ राईट्स किंवा मॅग्ना कार्टा याच्यातून पुढे राजाच्या हाती जी एकमेव सत्ता होती याचं विभाजन करण्याचा विचार पुढे आला आणि या विभाजनातून शासनाचे 3 विभाग निर्माण करण्यात आले. कायदे मंडळ कायदा तयार करायचं, कार्यकारी मंडळ कायद्याची अंमलबजावणी करायचं, याच्यामध्ये मग राजा किंवा राणी, पंतप्रधान, मंत्रिमंडळ यांचा समावेश त्या कार्यकारी मंडळामध्ये होता. आणि तिसरं मंडळ होतं ते म्हणजे न्याय मंडळ, आणि हे न्याय मंडळ नागरिकांच्या हक्काचं रक्षण करायचं, योग्य ते न्यायदान करण्याचं काम करायचं. अशा पद्धतीनं या संविधानवादातून शासनाच्या 3 अंग पुढे आले. एक सत्तेची वाटणी या 3 अंगामध्ये करण्यात आली. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हाच आधुनिक काळातील संविधानवाद आहे. आणि हा आधुनिक काळातील संविधानवाद प्रथम अमेरिकेमध्ये मांडण्यात आलेला होता. अमेरिकेच्या संविधानाच्या प्रथम 10 दुरुस्त्या एकत्रित स्वरूपामध्ये बिल ऑफ राईट्स या रूपानं करण्यात आलेल्या होत्या. यातूनच शासनाच्या अधिकारावर नियंत्रण आणलं गेलं होतं. म्हणजे अमेरिकेच्या संविधानात प्रथम ज्या 10 दुरुस्त्या एकत्रितपणे बिल ऑफ राईट्स नावानं केल्या गेल्या, यातून अमेरिकेच्या शासनावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलं. उदाहरणार्थ प्रथम संविधान दुरुस्तीनुसार व्यक्तीच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधनं घालण्यास मज्जाव करण्यात आलेला होता. म्हणजे व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकार बंधनं घालू शकत नाही हे अमेरिकेच्या संविधानात त्या घटना दुरुस्तीतून सांगितलं. भारतातही संविधानानं व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर बंधनं घालण्यास शासनास मज्जाव केलेला आहे. शासनाच्या अधिकारावर नियंत्रण आणण्याची ही काही उदाहरणं आता आपण पाहिलेली आहे. आणि पुढील तासाला आपला अलिखित संविधान असलेल्या देशामध्ये काय होतं हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आज आपण या ठिकाणी थांबत आहोत.